परी नाही आस त्याची. मी सर्वदा भुकेली तुझ्याच दर्शनाची. जाऊ कशी रिकामी हीच काय तुझी. आले तुझ्याच दारी मी घेऊनीच झोळी. माझ भीक घाली देवा सर्वाहुनी निराळी. मी भक्त नाही देवा सेवा कशी करावी. पर्यंतरात माझ्या मूर्ती तुझी रहावी. नसता कृपा द्यायची झोळी कशी भरावी. ही हाक प्रेमलेची ऐकून धाव घ्यावी. मी भक्त नाही देवा सेवा कशी करावी. पर्यंतरात माझ्या मूर्ती तुझी रहावी. नसता कृपा द्यायची झोळी कशी भरावी. ही हाक प्रेमलेची ऐकून धाव घ्यावी. आले तुझ्याच दारी ही घेऊनीच झोळी. मज भीक घाली देवा सर्वाहुनी निराळी. नमस्कार. नमस्कार, मी अनुराधा अनिरुद्ध अष्टीकर आपणा सर्वांचं आतुरालयाच्या यशस्विता या कार्यक्रमामध्ये परत एकदा मनपूर्वक स्वागत करते. काय मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? वा वा वा, खूप छान. यशस्विताच्या असंख्य भागामधनं आपण सरांकडून सातत्याने मार्गदर्शन मिळवतो आहोत. विविध भाग झाले, कधी कौटुंबिक, कधी सामाजिक, कधी धार्मिक, कधी गुरु शिष्य, वेगवेगळे भाग बघितले. आजच्या रविवारी आपण सरांकडून कोणत्या विषयावर मार्गदर्शन मिळवणार आहोत याचाच विचार करताय ना? चला सरांची थेट संवाद साधूया आणि आजचा प्रश्न त्यांच्याकडून छान उलगडून घेऊया. प्रश्न खूप छान आहे हो. तुम्हाला पण सातत्याने पडणारा हा प्रश्न असणार आहे. सर, वेगवेगळ्या भागातनं जेव्हा आपण चर्चा करतो आहोत आणि भक्तीबद्दल आपण असंख्य भागामधनं मार्गदर्शन मिळवलं आहे. भक्ती करायला हवी आहे आणि वेगवेगळे मार्ग पण तुम्ही सांगितले. पण त्या वेगवेगळ्या मार्गामधनं असं प्रभावी काय असेल की ते केल्यानंतर खूप जास्त बेनिफिट्स मिळून जातील? छान. नेहमीप्रमाणे प्रश्नातनं बारकावे उलगडत आहेत. आपण असं म्हणतो की बऱ्याच काही गोष्टी आपण करतच असतो. त्याच्यामध्ये होम हवन असतात, पूजा अर्चा असतात, काही गोष्टींचं पठण असतं, काही सप्ताह असतात, असंख्य व्रत वैकल्य आपण करतच असतो. बरोबर. पण हे सगळं करून रिझल्ट मिळतात का हा प्रश्न. आणि माणसालाच रिझल्ट म्हणजे काय हवंय तर त्याची इच्छा पूर्ण होणं हा सगळ्यात मोठा भाग आहे. बघा, कुठेतरी वाचनामध्ये एक छान भाग आला की मृत्यू आणि मोक्ष याच्यामध्ये काय फरक आहे. सुंदर सांगितलं होतं. त्यांनी सांगितलं असं होतं की ज्या वेळेला काही आशा राहतात आणि माणूस जातो त्याला मृत्यू म्हणतात, आणि जगताना सगळ्या आशा संपून माणूस जेव्हा जातो तेव्हा मोक्ष म्हणतात. क्या बात है, अप्रतिम. हे जो भाग आपण विचारात घेतले तर देवासाठी आपण जी काही साधना करतोय ती खरंच मुळात देवासाठी करतो का हाच प्रश्न आहे. बरेच वेळेला आपल्या कामांसाठी आपण ती करत असतो. आता तुम्ही जो काही प्रश्न विचारलात ह्याच्यात काय केलं तर फायदा होईल, तर अगदी सोपं उत्तर द्यायचं तर नामस्मरण केल्यानेच फायदा होतो. बरं. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही यज्ञ करू नका, होम हवन करू नका, पूजापाठ करू नका.
हे नामस्मरण करताना जर काही विशिष्ट नियम आपण पाळले ना तर त्याचे रिझल्ट आपल्याला मिळतात. बरं. आज सहज म्हणून जर कोणाला सांगितलं ना नामस्मरण करा तर लोकांचं इतकं कौतुक आहे ना, ते पटकन उत्तर देतात. सतत चालू असतं. हो. आता हे खरंच असतं का हा प्रश्न आहे. डोक्यामध्ये असंख्य विचार असतात. नामस्मरण जर तुम्ही सतत घेत असाल ना तर तुम्ही व्यवहार सोडून द्या. अगदी करायचं. पण अध्यात्मामध्ये मी कमी नाही, आध्यात्मिक प्रगती माझी झाली आहे हे दाखवण्यासाठी लोक असं म्हणतात नामस्मरण सतत कर. या अशा नामस्मरणाचा ना काही उपयोग होत नाही. कारण ती शक्ती काय सांगते, माझ्यासाठी करतोस का तर नाही कर. ज्या अनेक बायका आहेत ज्या म्हणतात जेवण करताना आम्ही नामस्मरण करतो. खरंच करतात का? नाही होत सर. कारण इतके विषय मनात असतात, डोक्यात असतात आणि घरातल्या लोकांची, कामवाल्या बायकांची सातत्याने त्याची चर्चा पण असते. आणि काहीच नाही ही लोक नसली तर फोनवरून चर्चा असू शकते, मोबाईल असू शकतात. मग ह्या जेव्हा सगळ्या गोष्टी असतात तेव्हा सतत नामस्मरण करतो म्हणणं चुकीचं आहे. मग त्याच्यामध्ये अजून एक भाग येतो, प्रवासात आम्ही नामस्मरण करतो. आता हा वेळ मुळात तुम्ही त्या शक्तीला देत नाही, हा वेळ तुम्ही ईश्वराला देत नाही. ह्या वेळात काहीतरी केलं जावं म्हणून नामस्मरण करता. त्याला काही उपयोग नाही. ईश्वराचं म्हणणं असं असतं की माझ्यासाठी वेळ दे, आणि हे आज कोणी करायला तयार नाही. किती वेळ दे तर तो सांगतो 5 मिनिटं दे ना. पण त्या 5 मिनिटात तू आणि मी याच्या व्यतिरिक्त कोणी असलं नाही पाहिजे. आम्ही काय करतो, नाम घ्यायला सुरुवात करतो आणि मोबाईल वाजला तर लक्ष तिकडे देतो. अगदी खरंय. घ्याल की नाही मोबाईल हा नंतरचा भाग झाला, पण लक्ष विचलित झालं ना, तुम्ही त्या शक्तीपासून बाजूला झाला. आता अशा तऱ्हेने दिवसभर जर नामस्मरण करत असाल तर किती वेळ खरंच नाम घेतलं हा प्रश्न राहतो. बरोबर. असं मी म्हणू शकेन की नित्य नेमाने सगळ्यात महत्वाचं काय, सातत्य. सातत्याने तुम्ही ठराविक वेळेला जर त्या ईश्वराचं नाव घ्यायला सुरुवात केली तर तुम्हाला त्याचा फायदा जास्त होईल. आता हे करणं फार कठीण आहे. खरंय. सातत्याने आपण फक्त जेवू शकतो, या पलीकडे काही नाही. अगदी बरोबर. मग अगदी ते ठरलेल्या वेळेला पण जेवू शकतात लोक. त्यात इतके वाजले जेवायलाच पाहिजे, उशीर कसा होईल. ते तुम्हाला आठवतं, आपण एकदा नाशिकच्या इथे होतो कुठेतरी आणि आपल्या शेजारी राहणार ती त्यांचीच खोली होती ती. तर त्यांनी आपल्याला सांगितलं नाश्ता करणार का आमच्या बरोबर. तर आपण त्यांना म्हटलं की सकाळी लवकर जायचं आहे. त्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. लवकर म्हणजे किती, आपण म्हटलं 8 वाजता. मग 7 वाजता नाश्ता करू. तर तुम्ही त्यांना म्हणालात की कशाला त्रास घेता, एवढ्या सकाळी काय करता. नाही नाही म्हणाले, आमच्या घरात 7:30ला नाश्ता रोज होतो. आता न चुकता पाळतायत वेळ. कसली, खायची. अगदी बरोबर. बघ, अशाच तऱ्हेने जर आपण विचार केला की नामस्मरणासाठी काही केलं तर त्याचा फायदा जास्त होऊ शकेल ना. पण हे करायचं म्हटलं तर लोकांना वेळ नाही, आणि सातत्य म्हटलं तर फार कठीण. जमेल तेव्हा करू आणि कधीच जमत नाही. आज काही ठरवलं करायचं तर पाहुणे येतात त्याच वेळेला, कुठेतरी आपल्याला जायचं असतं, काही कार्यक्रम असतात, आणि या सगळ्यामध्ये प्रायोरिटी बाहेर जाण्यात आणि लोकांशी बोलण्यातच असते. त्या शक्तीकडे बोलण्यासाठी वेळ नाही. अगदी बरोबर. जे म्हटलं तर 5 मिनिट, पण ते 5 मिनिटं कधी, हा प्रश्न आहे. बरोबर. ते काही लोक कामाच्या बाबतीत सांगतात नाही हे काम काय मी 2 मिनिटात करेन, पण सुरू केल्यानंतर 2 मिनिटात, सुरू करायला 20 दिवस गेले. ते 2 मिनिटं आधीच नाही ना असून. तसं हे नामाचं आहे की नामस्मरण करायला एकदा तुम्ही सुरुवात केलीत ना तर त्याच्यामध्ये सातत्य ठेवा. आज जमलं केलं, उद्या नाही जमलं, परवा नाही जमलं, काही उपयोग नाही त्याच्यात. जर तुम्हाला सेवा करायची आहे, भक्ती करायची आहे, आध्यात्मिक ताकद स्वतःची वाढवायची आहे,
तर नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. म्हटलं तर खूप सोपं आहे. अगदी खरं आहे सर. ऐकताना ते इतकं छान आणि सोपं वाटतं ना, पण जे तुम्ही सांगता की सातत्य, ते मात्र खरंच टिकवत असताना थोडी ओढाताण अजूनही होते. आता ही तुम्ही ओढाताण होते म्हणता ना, आतुरालयाचा पब्लिक साठी असणारा भाग जर तुम्ही विचारात घेतलात तर ओढाताण होत नसेल का? यशस्वीताचे 75 भाग झाले. आज मला वाटतं आपण 77व्या भागात बोलतोय. खरंय. तसंच आपण म्हटलं की दर गुरुवारी 7:30 वाजता सायं प्रार्थनेमध्ये आपण बोलत असतो. या गोष्टीला 2 वर्ष होऊन गेली. मग हे जे काही सातत्य पब्लिक साठी म्हणून टिकवायचं आहे आणि हे आतुरालय सहज मला शिकवत आहे, म्हणून अधिकाराने आपण बोलू शकतो की सातत्याने करा. पर्सनल लेवलला काय करत असतील सातत्याने हे अजून वेगळं आहे, पण पब्लिक साठी जाणारा भाग आहे हा सुद्धा सातत्याने आपण करतोय. आणि त्याच्यामध्ये सुद्धा हल्लीच आपण नवीन एक भाग इंट्रोड्यूस केला होता, आनंदी आनंद. छोटे छोटे एपिसोड्स येतात, त्यातनं काहीतरी ज्ञान मिळतं, काही वेगळे विषय आपल्याकडे येतात, पण एक हसून खेळून जाण्याचा भाग असतो. आणि त्याचे सुद्धा आता 25 भाग पूर्ण होत आले. येस सर. दर शनिवारी तो एपिसोड लोड होतो. मग हे जर सातत्य जो करू शकतो तो बोलू शकतो. म्हणून असं म्हणेन मी की मी अधिकाराने सांगू शकतो की सातत्याने करा. आणि तुम्ही एकदा सुरुवात केलीत ना की नियती तुम्हाला साथ देते. तुमची परीक्षा बघितली जाईल, करता की नाही अडचणीमध्ये येतील, पण त्या अडचणींवर मात करून जर तुम्ही करायला लागलात तर नियती तुम्हाला साथ देऊन जाते. अगदी खरंय सर. तुम्ही हे सातत्याने करून दाखवलं आणि प्रत्येक बाबतीत तुमचं हेच म्हणणं असतं की आधी करा आणि मग सांगा. म्हणजे मला असं वाटतं की आतुरालयाचा चला वेळ काढूया हे जे व्यावसायिक नाटक आलं होतं, त्या नाटकात सुद्धा सरांचा आग्रह हाच होता की एवढे मोठे व्यावसायिक नाटक आहे, व्यावसायिक रंगभूमीवर आपण ते करणार आहोत आणि तरी सुद्धा कलाकार आतुरालयातले आहेत. का तर त्यांचं असं म्हणणं होतं की जे संस्कार आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहोत ते संस्कार आधी मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेत का? ज्या लोकांपर्यंत हे संस्कार पोहोचले असतील तेच इतरांना सांगण्याच्या अधिकाराचे आहेत. सातत्याने सर हेच जपत आले. सातत्याने सरांनी त्यांच्या कामामध्ये सातत्य दाखवलंय आणि म्हणूनच आज या व्यासपीठावरून ते आपल्याला सांगू शकतायत की साधनेत सुद्धा सातत्य असायला हवं. खरंच आहे. सर म्हणतात तसं ईश्वर परीक्षा घेतच असतो की खरंच मनापासून करतोयस का नाटक आहे. याचं बघितलं, त्याचं बघितलं, त्याचं बघितलं, आज प्रेरणा मिळाली आणि काहीतरी करावंसं वाटलं का मनापासून पटलं म्हणून करावंसं वाटलं. हो ना. चला, मला असं वाटतं की सर जेव्हा इतकं छान तऱ्हेने आपल्याला मार्गदर्शन करतायत तेव्हा ते मनापर्यंत पोचलं असणार आहे आणि मनापर्यंत पोचून मनापासून ही साधना आपल्याकडून होणार आहे. जेव्हा ही साधना मनापासून होणार आहे, मन तिथे आहे, तर आपोआप सातत्य त्याच्या मागे येईल आणि सातत्य आलं की ईश्वर आपल्या पाठीशी आहेच आहे. हो ना सर. नक्कीच नक्कीच. येस. सरांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे. ईश्वर आपल्या सोबत आहे. आपण साधनेला सातत्याने सुरुवात करूया आणि त्यातून नामस्मरणाला अधिक महत्व देऊया. पण ते नामस्मरण चालता बोलता घेतोय हे मनातनं काढून टाकून त्या ईश्वराला वेळ देऊया आणि त्याच्यासाठी साधना करूया. मग आपलं साध्य आपोआप साध्य होणार आहेच. चला, तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. नवीन प्रश्नासह पुढच्या रविवारी आपण भेटणार आहोतच. धन्यवाद.